वीके सिंग यांची पिंकी माळीच्या भावाला धमकी, आमदार अमोल मिटकरींचा खळबळजनक आरोप। वीके सिंग यांच्या व्हीएसआर कंपनीचे मालक। पायलटला बळीचा बकरा बनवण्याचा डाव, वीके सिंगला का वाचवलं जाते? विमान अपघात प्रकरणी रोहित पवार यांचा सवाल। आखाती युद्धामुळे कच्च्या तेलाचा भडका, दर पोहोचले $114 प्रति बॅरल्सवर। मागच्या आठवड्याच्या तुलनेत दरामध्ये 20% वाढ। ऊर्जा सुरक्षा व्यापारामध्ये भारतीयांच्या सुरक्षेलाच प्राधान्य, अराजकता वाढवण्यातच विरोधकांना स्वारस्य, आखाती युद्धावर एस जयशंकर यांचं निवेदन। केंद्र सरकार इंधन पुरवठ्यावर उपाययोजना करतंय, कोणीही अफवा पसरवू नये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं पुन्हा आवाहन। लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्लांच्या अविश्वास प्रस्तावावरून लोकसभेत गदारोळ, सत्ताधारी पक्षपात करत असल्याचा विरोधकांचा आरोप। विरोधकांचं वर्तन बेजबाबदारपणाचं, विरोधकांना चर्चेत नव्हे तर गदारोळ घालण्यात यश, भाजपचे माजी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा संताप। विरोधी पक्ष नेत्याला सरकारच्या विरोधात बोलू दिलं जात नाही, लोकसभेत सत्ताधाऱ्यांचा एक कल्ली कारभार, विजय वडेट्टीवार यांची संसदेतल्या कारभारावर नाराजी। शिवभोजन थाळीच्या अनुदानाचे 200 कोटी रुपये शासनाकडे थकीत, अनेक शिवभोजन थाळी केंद्र अडचणीत, मुनगंटीवार सना मलिक यांची लक्षवेधी। सिडकोच्या लाल फितीचा आणखी एक प्रकार उघड, प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांसाठी भूखंड देण्यात दिरंगाई, विक्रांत पाटील यांच्याकडून विधान परिषदेत चर्चा।